सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं तिलारी नदीवरचं हे धरण, या धरणानं या सगळ्या भागाचा जणू कायापालटच केला. हे धरण महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त प्रकल्प आहे. धरणामधून जे पाणी साठवलं जातं त्या साठ्यापैकी महाराष्ट्र 25% वापरतं आणि गोवा 75% वापरतं. 2005 साली तिलारीचं हे धरण झालं. इथे पाण्याची खूप मुबलकता झाली, बागायती झाल्या. त्याच वेळेला 2002 मध्येच कर्नाटक मधून हत्तींचे कळप महाराष्ट्रामध्ये येऊ लागले. आपण बघतोय पाटयेचा डोंगर मागे दिसतोय, त्याच्या बाजूला शिरंगेचा डोंगर आहे. कर्नाटक मधून हत्तींचा जो पहिला कळप महाराष्ट्रामध्ये आला तो शिरंगेच्या डोंगरामधूनच आला. पाण्याची भरपूर मुबलकता होती, शेजारी बागायती होती, पाणी आणि खाद्य हे भरपूर मिळालं. त्याचबरोबर जंगलाचा अधिवास तर होताच. यामुळेच हत्तींचे कळप इथे स्थिरावू लागले. त्यानंतर हत्तींनी शेतामध्ये जाऊन बरंच नुकसान करायला सुरुवात केली. तिलारीच्या धरणाच्या बाजूबाजूने पूर्ण परिघावर या हत्तींनी त्यांचा अधिवास बनवला आणि मग महाराष्ट्र, गोवा या जंगलांमध्ये हत्ती ये जा करू लागले. या हत्तींसाठी नेमकं काय करावं? एक तिलारीचं कॉन्झर्वेशन रिझर्व तर केलेलंच आहे, पण त्याबरोबरच हत्तींसाठी अभयारण्य करावं का, असा विचार सुरुवातीला होता. पण या हत्तींची मूवमेंट जी आहे ती बऱ्याच ठिकाणी असते, बरेच कॉरिडॉर्स सुद्धा हत्ती वापरतात आणि म्हणूनच हत्तींचं तर संरक्षण झालं पाहिजे आणि बागायतीची नुकसान भरपाई सुद्धा टाळली पाहिजे. यासाठी महाराष्ट्राचं वन खातं, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था काही उपाय काढतायत. त्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत.